नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे थोडस आपल्या पेहरावाविषयी. मित्र हो, सध्या अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते सपत्नीक आलेत, सपरिवार आलेत. त्यांच्याबरोबर त्यांची मूळ भारतीय असलेली पत्नी उषा आणि 3 मुलं. 7 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव इव्हान्स. 5 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव विवेक. आणि 3 वर्षाची मुलगी, तिचं नाव मिराबेल. असे सगळे ते आलेले आहेत, सहकुटुंब, सहपरिवार. काल सकाळी दिल्लीमध्ये पालम विमानतळावर त्यांचं आगमन झालं आणि ते विमानातून बाहेर आले तेव्हा या कुटुंबाकडे बघून उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि अतिशय आनंद झाला. कारण ही जी 3 मुलं आहेत गोंडस, ही पूर्णपणे भारतीय वेशात होती. म्हणजे दोन्ही मुलांनी, इव्हान्स आणि विवेक यांनी कुर्ता पायजमा घातला होता आणि ती जी मिराबेल आहे 3 वर्षाची चिमुरडी, तिने अनारकली सूट घातला होता. मला त्यात विशेष काय जाणवलं, हा सूक्ष्म बदल भारताच्या दृष्टीनं, भारताचा प्रभाव भारतात चांगला आहे बरं का, आपण ते घ्यायला काही हरकत नाही, असं इतरांना वाटावं त्या दृष्टीनं हा एक सूक्ष्म बदल आहे, परिवर्तन आहे. भारत हा काही ट्रिलियन डॉलर्सची, म्हणजे जगातली 3री महासत्ता होणार आहे वगैरे, ते कधी व्हायचं असेल ते होईल. पण भारताचा प्रभाव इतर देशात पडतो का? कसं आहे पहा, की आपल्याला पहिल्यांदा आपल्या अस्मितेची जाणीव झाली पाहिजे. मग त्या अस्मितेचं अत्यंत नम्रपणे आपण आविष्करण करतो की नाही, याला महत्व आहे. आणि तुम्ही जर आविष्करण केलं तर त्याला इतरांनी मान द्यायला पाहिजे. तसं पूर्वी नव्हतं, आता ते सुरू झालंय. पूर्वी आपण पूर्णपणे पाश्चात्य होतो, विशेषतः विदेशी लोकांच्या ह्याच्यात. आपण परदेशात जायचं म्हणजे तो सूट पाहिजे, टाय पाहिजे, सगळं पाश्चात्य रीतिरिवाज हे पाहिजे. नमस्कार सुद्धा नाही, हॅलो किंवा हाय, अशा पद्धतीनं आपले सगळे जे शिष्टाचार होते हे पूर्णपणे पाश्चात्य आणि इंग्लिश, अनेक वेळेला इंग्लिश होते. आत्ता हे जाणवायला लागलंय. मी लगेच जर म्हटलं नरेंद्र मोदींमुळे, तर बघा, हे मोदींचे अंधभक्त प्रत्येक गोष्टीचं श्रेय मोदींना देतात. पण हा सूक्ष्म बदल आहे. मोदींमुळे भारत हा कोणीतरी आहे बरं का, ज्याची दखल घ्यायला पाहिजे. मग तो भारत काय आहे? मोदींनी आपली पोशाखाची जी पद्धत आहे ती हळूहळू बदलली की नाही? त्यांनी कुर्ता पायजमा याला वेगळं वायुमानाच्या दृष्टीने महत्व दिलंय. पूर्वी काँग्रेसचे नेते सुद्धा विशिष्ट त्यांचा म्हणजे वस्त्र संहिता, ड्रेस कोड होता, पण तो कसा होता? युनिफॉर्म सारखा होता. आता कसं आहे की एक भारतीय वायुमानानुसार अर्ध्या बाह्यांचे कुर्ते वगैरे वगैरे, जाकीट, असं हळू बदल होतोय. आणि याला इतर देश मान्यता देत आहेत. हे या 3 मुलांच्या, इव्हान्स, विवेक आणि मिराबेल यांच्या पेहरावावरून मला एक सुखद असा हा बदल जाणवला. असं पूर्वी झालेलं आहे बरं का, सगळं श्रेय मोदींना देतोय मी असं नाही. गावस्कर, सुनील गावस्कर जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा इंग्लंडमध्ये मॅच चालू होती आणि लॉर्ड्सवर चालू होती. तर लॉर्ड्स हे क्रिकेटचं काशी आहे. तर लॉर्ड्सचे पुष्कळ अगदी कठोर नियम आहेत सभासदांसाठी सुद्धा. तर दुपारच्या जेवणाच्या वेळेला त्यांचा एक ड्रेस कोड आहे, वस्त्र संहिता आहे. गावस्करनी त्याप्रमाणे
पेहराव केलेला नव्हता म्हणून गावस्करला तिथल्या द्वारपालानं आत सोडलं नाही. नाही म्हणजे नाही. गावस्कर त्यावेळेला अतिशय गाजलेला जगप्रसिद्ध खेळाडू होता. सर्व ठिकाणी त्याचं कौतुक होत होतं. त्याला सुद्धा त्यांनी नियम लागू केले. त्याचा गावस्करला एक सूक्ष्म राग आला. त्यांनी बोलून दाखवलं नाही. पण गावस्कर निवृत्त झाल्यानंतर जेव्हा समालोचक म्हणून गावस्करनी नवीन आपल्या जीवनाच्या पर्वाला सुरुवात केली तेव्हा गंमत म्हणून परदेशात सुद्धा समालोचन करताना गावस्कर कुर्ता घालायला लागला. टाय सूट, थ्री पीस सूट वगैरे असं गावस्करनी त्याज्य ठरवलं आणि कुर्ता घालायला तो घालायला लागल्यामुळे इतर समालोचक भारतीय ते सुद्धा कुर्ता घालायला लागले आणि मग हळू कुर्ता हा सर्वमान्य झाला, शिष्टाचार संपन्न झाला, शिष्टाचार युक्त झाला. असं आपण केलं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये बदल व्हायचे असतात. लोक असे उत्साहानं फुरफुरलेले असतात. त्याला नेत्यांनी थोडंसं वळण लावायचं असतं आणि वायुमानानुसार बदल व्हायला हवे असतात. आपण तसे केले नाहीये, तर ती आता सुरुवात आपल्याला करायची. हे सुद्धा एक वेगळं जीवन आहे. राष्ट्रीय अस्मितेचं भान असलेलं जीवन आपल्याला ते सुरुवात करायचंय. आपण डोक्यापासून सुरुवात करू. आपलं अतिशय उष्ण वायुमान असलेला आपला देश आहे. आपण डोक्याला काय संरक्षण देतो? एक गांधी टोपी किंवा संघाची काळी टोपी. आता काही लोक म्हणजे काय घालायचं असा प्रश्न, कारण ती युरोपियन हॅट घातली तर ती मग खाली बूट घालायला लागतात, चप्पल घालता येत नाही आणि कपडे सुद्धा वेगळ्या पद्धतीचे लागतात. लेंग्या जब्ब्यावरती घालायची की नाही असे अनेक प्रश्न येतात. का नाही आपण शिखांचं अनुकरण करतो? शीख कसे फेटा बांधतात ना कायम, केवढं त्यांच्या डोक्यांना उन्हापासून संरक्षण असतं. आपण मुंडास, पागोट असं काहीतरी एक आधुनिक जीवनाला, धावपळीच्या जीवनाला शोभेल, बरोबर त्यात ते फिट्ट बसेल असं एखादं शिरस्त्राण आपण का नाही अजून शोधून काढलं? मला आठवतं मी शाळेत असताना आमच्या शाळेत केशवराव दाते शनिवारी दुपारी नाट्यशास्त्रावर व्याख्यानं द्यायला यायचे. केशवराव दात्यांना पूर्ण टक्कल होतं. त्याला ते एनसीसी कॅडेट घालतो ना कॅप, तशी घालायची. एका बाजूने अशी दाबली जाते, एका बाजूने अशी उंच होते. टक्कल पडलेल्या माणसाला ते अतिशय छान आणि सोपी असते. घडी करून आपल्या बॅगमध्ये पण ठेवता येते. तसं आपण का नाही करत? आपल्याला शिरस्त्राण चांगलं शोधून काढायचं आहे, आपल्या वायुमानाला शोभेल असं. पोशाखाचं पहा, ब्रिटिशांनी आपल्याला काय सवय लावली? ऑफिसमध्ये जायचं असेल तर ड्रेस कोड म्हणजे काय? शर्ट आत खोचलेला पाहिजे पॅन्ट मध्ये. अहो, या वायुमानाला शर्ट खोचून जास्त उकडतं. आपला जो पोशाख, आपला पेहराव जो असला पाहिजे तो मोकळा ढाकळा असला पाहिजे. त्या दृष्टीनं बुशशर्ट आला तो चांगला आहे. पण बुशशर्ट पेक्षा सुद्धा, कारण बुशशर्टला एकच खिसा असतो, कुर्ता जर घातला आणि तो अर्ध्या बायांचा तर तो मोकळा पण असतो आणि त्याला भरपूर केसे पण असतात. पॅन्टवर सुद्धा तो चांगला दिसतो जर नीट व्यवस्थित त्याचं चांगल्या शिंप्याकडून त्याचं व्यवस्थित जर आपण शिवून घेतलं तर. असे अनेक प्रकार आहेत की जे आपल्याला आपल्या वायुमानानुसार आपल्याला बदल त्याच्यात करून घ्यायचा आहे. मी माझे जे म्हणजे आतले कपडे जे असतात त्यात सुद्धा आपण वायुमानानुसार बदल केलेला नाही. लंगोट, त्याच्यावर चड्डी, त्याच्यावर पॅन्ट, अहो ओली चिंब होते चड्डी. मी त्याच्यावर उपाय काढलाय. आता तो सगळा मी सांगणार नाही, पण मला अगदी व्यवस्थित सोयीचं होईल, कसलाही शरीराला त्रास होणार नाही आणि घामाचा त्रास होणार नाही असे मी शिवून घेतो. आतले कपडे सुद्धा मी रेडीमेड असे घेत नाही. विचार केल्यानंतर हे सुचतं. आता आपण कोटाचं जपानची आणि आपली आपण तुलना करू.
आपण राजशिष्टाचार सरकारी समारंभाला जायचं असलं, मंत्रिमंडळ शपथविधी वगैरे, तर जोधपुरी कोट, अहो बंद गळ्याचा कोट आपल्या वायुमानाला नाही चांगला. जपाननी काय केलं पहा, जपाननी उघड्या गळ्याचा कोट शिवला. कोट घालायचा ना, मग तो उघड्या गळ्याचा घालूया. पण त्याच्यावर आता मोदींनी जे जाकीट, नेहरू जाकीट पूर्वी होतं, पण ते मोदींनी अधिक म्हणजे खादीचे पांढरे कपडे न घालता पॅन्टवर सुद्धा जाकीट घातल्यानंतर काय होतं, काखा मोकळ्या होतात आणि वायुविजन चांगलं होतं आणि मग कमी उकडतं. असे अनेक प्रकार आहेत की जे आपण शोधून काढत आहेत. त्या दृष्टीनं मला महिलांचं कौतुक वाटतं. पहा, नऊवारीवरून पाचवारी, पाचवारीवरून ड्रेस म्हणजे पायजमा कुर्ता, त्याच्यावरून आता पॅन्ट आणि टी शर्ट. त्यांना धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना जे सोयीस्कर वाटतं ते त्यांनी शोधून काढलं आणि त्यांनी अगदी कशाचीही भीड मुरवत न बाळगता त्या पोशाख घालतात आणि मला त्यांचं कौतुक वाटतं, मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. त्याच्यातही त्यांनी थोडस हे बाळगायला पाहिजे. कसं बाळगायला पाहिजे मी सगळं खोलात जाऊन सांगत नाही, एवढंच मी सांगतो. आपल्या मंदिरांनी सुद्धा आता ड्रेस कोड, वस्त्र संहिता लागू केले महिलांसाठी. का लागू केली त्यांनी? महिलांनी त्याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे त्यांनी एवढं सगळं नऊवारी पासून जीन पर्यंत हा त्यांचा प्रवास आहे, चांगला आहे. आपल्या जीवनाला जे आवश्यक ते घालायला काहीही प्रत्यवाय नसावा, पण आणखीन 2 पावलं पुढे जाऊन मर्यादांचा भंग सुद्धा होता कामा नये. तर असं बरंच आहे. म्हणजे आपल्याकडे पोशाखांविषयी अगदी गोपाळ गणेश आगरकर, टिळकांचे समकालीन, यांचे जे समाज सुधारणेविषयीचे नियम आहेत, त्या स्त्रियांच्या पोशाखाविषयी आहेत. आपण इतका बारकाईनं विचार केलाय की स्त्रियांना पण मोकळेपणानं जगू द्या. तेव्हापासून आपला विचार चालू आहे की कसं दुर्गा भागवतांनी याच्यावर फार चांगले निबंध लिहिलेले आहेत. आणि आपल्याकडे पूर्वी बायकांनी व्यवस्थित कपडे घालायचे हे आवडत नसे लोकांना. जर तुम्ही नीट अगदी बारकाईनं जर निर्या काढल्यात, एखादी बाई जर बारकाईनं निर्या काढून साडी नेसत असेल, तर तिला एक अशी शिवीसारखी म्हण आहे आपल्याकडे, की आपल्याकडे चांगल्या निर्या व्यवस्थित चापून चोपून केवळ वेश्याने राहायचं असतं. गृहस्थी बायकांनी इतकं चांगलं व्यवस्थित राहायचं नसतं. अशी एक चुकीची समजूत आपली होती. ती हळू आपण दूर केली आणि आता बाहेर जाताना आपण व्यवस्थित प्रदर्शनीय व्यवस्थित आपण गेलं पाहिजे. ही एक जाणीव, नवीन आपल्या व्यक्तिमत्वाची जाणीव होते. हा बदल चांगला आहे. आता गंमत म्हणून सांगतो की आपल्याकडे मधु लिमयांनी लिहिलंय, मी अनेक वेळा व्हिडिओ सांगितलंय, की साडी उत्तम कोण नेसतं? 2 व्यक्ती मधु लिमयांनी सांगितल्यात, इंदिरा गांधी आणि बालगंधर्व. म्हणजे बालगंधर्वांनी आपल्या महिलांना फॅशन म्हणजे काय, ते कशी करावी, हे त्या काळात नाटकातून, रंगभूमीवरून शिकवलेलं आहे. मला शेवटी तात्पर्य काय काढायचंय पहा या ह्याच्यावरून, की आपण जगताना कपड्यांवरून सोडा, पण हिंदू म्हणून आपण हिंदुस्थानात राहतो म्हणून हिंदू म्हणून आपण या देशाच्या वायुमनाला, या देशाच्या परंपरांना, या देशाच्या भूतकाळाला, या देशात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला अनुरूप असं आपण आपली शैली बनवली पाहिजे. ती अजून आपण बनवलेली नाही. आपण कसे जगतो? मेकॉलेनी जसं बनवलं, ख्रिश्चन पद्धतीनुसार आपण जगतोय. जेवणाची पद्धत, न्याहारीची पद्धत, दुपारच्या जेवणाची पद्धत, रात्रीच्या जेवणाची पद्धत, प्रार्थनेची पद्धत, आपल्यावर ख्रिश्चन संस्कार भरपूर आहेत. हिंदू संस्कार काही कमी नाही आहेत. ते हिंदू संस्कार आपण तात्पुरते बाजूला ठेवलेत.
आणि आपल्याला एक आपण मुसलमानी क्रौर्याचं एक भय ते आपण अजून मनावर दूर केलेलं नाही. त्यामुळे या तीन जे.डी. व्हॅन्सच्या 3 मुलांवरून मला आठवलं ते असं की आपण हिंदू म्हणून पूर्णपणे आपल्या संस्कारानुसार आपल्या संस्कृतीनुसार जगायला अजून सुरुवात केलेली नाही. तर त्याला चांगल्या गोष्टीला मुहूर्त लागत नाही. ती कधी आपण करू शकतो. तर आपण त्या दृष्टीनं आपल्यातले जे विचारवंत आहेत त्यांची वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आणि आता तर प्रसार माध्यम भरपूर उपलब्ध आहेत. तर लोकांना नीट सांगता येईल हिंदू जीवनशैली म्हणजे काय आणि ती आधुनिक काळाला सुसंगत असली पाहिजे असं आपल्याला पुष्कळ परिवर्तन हळूहळू करता येईल. त्याची सुरुवात या आपल्या 3 मुलांनी शिकवले जे.डी. व्हॅन्सच्या अमेरिकेच्या उपाध्यक्षाच्या उषा बाईंच्या 3 मुलांनी शिकवलेलं आहे. आपल्याला काही दुसऱ्याकडून चांगलं घ्यायला काहीच प्रत्यवाय नाही. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.